जाणार नाही. जसं त्या घरसेकराचं बघितलं आपण, त्याच्यामधून येशूनं 4000 भूत काढले आणि तो नीट झाला. येशूच्या चरणाजवळ बसवला आणि येशूनं लगेच त्याला काय म्हणलं, तू आताच माझ्या मागे येऊ नको, तुझा सोयऱ्यादायनाला सांग मी काय केले त्याला. आणि तो सांगत फिरला. काय सांगायला? येशूनं मला नीट केलं, येशूनं मला नीट केलं, बघा मीच आहे तो बगर कपड्याचा फिरणारा. तो प्रचार करत सांगत 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 फिरत होता. हालेलुया. त्यानं त्याचं जीवन रिकामं ठेवलं नाही. त्याच्या जीवनात कोणाला बसवलं? त्या व्यक्तीनं येशूला. तो जिथं बी जायचा, मी नीट झालो, येशूनं मला नीट केलं. कुठं बी गावात फिरायला, अरे हा तर येडा झाला, कब्रस्तान मध्ये होता, पागल म्हणून टाकलं होतं, कपडे नव्हते, साखळ दंडानं, अरे हा नीट झाला कसा? तो कुणाला बी भेटायचा की सांगायचा की मला येशूनं नीट केले, मला येशूनं नीट केले, प्रभू येशूनं मला नीट केले. कुणी बी विचारलं तर मला येशूनं, म्हणजे त्याच्या त्या खुर्चीवर कोण बसलं होतं? कोण बसलं होतं? तो कुठं बी गेला तर नुसतं येशूचं सांगायचा. म्हणून त्याने येशूला त्याच्या जीवनात बसवलं होतं. पुन्हा ते भूत त्याच्यामध्ये आलेले नाही. म्हणून आमचं तळमळ काय आहे, हे तुमची फक्त भूत काढलं, तुमचा त्रास नीट झाला म्हणून इथून काम भागत नाही. आता तर तुमची चेअर काय झालेली आहे? रिकामी झाली आहे. म्हणून इथं लवकर कुणाला बसवा? मग बसवायचे का नाही? नाही जर बसवलं तर पुढं वाचा 26. नंतर तो जाऊन त्यापेक्षा दुष्ट असे 7 आत्मे बरोबर घेतो आणि ते आत शिरून तेथे राहतात. मग त्या मनुष्याची ती शेवटची दशा पहिल्यापेक्षा वाईट होती. बघा, पहिलं तर एक भूत होतं, येशू कोण आला, आपण पळवून लावलं. आता सुशोभित केलेलं, चांगलं स्वच्छ केलेलं, चांगलं क्लीन केलेलं त्यांना दिसलं. ती अजून म्हणते अंटी बंटी संटी, चला चला चला. ते घर एक राजूचं होतं, ते एक बाईचं घर होतं, तिच्यामध्ये मी राहत होतो, लय आनंद भेटत होता. आता मी एकटाच आहे, अजून तुम्ही चला रे 6 जण माझ्यासोबत. किती जण? 6 दुष्ट आत्मे. पहिला एक दुष्ट आत्मा अशुद्ध आत्मा होता. आता त्यानं अजून त्याच्या दोस्ताला बोलावलं. तो काय म्हटला की चला आता ते साफ केलेलं आहे. आणि आता तिथे एक चेअर होती, पहिले मी होतो, आता आपण 7 जण बी त्या खुर्चीवर बसू आणि त्याची वाट लावून टाकू, त्याची वाट लावून टाकू. हे कोण म्हणत आहे? ते दुष्ट आत्मे म्हणत आहे. त्यांची प्लॅनिंग अशी आहेत मनुष्यासाठी. मग आपण सावधान झालं पाहिजे. जर आपण येशूकडे येतो, येशूला प्रभू म्हणून स्वीकारतो, तर मग आपण आपला निर्णय घेतला पाहिजे की प्रभू माझ्या जीवनामध्ये फक्त